अध्याय 6 श्लोक 46 आणि ओवी क्रमांक 474 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक. तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन. अर्थात कृच्छ्र चांद्रायण आदी तप करणाऱ्या तपस्व्यांहून वर सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास करणारा अधिक आहे. ज्ञानीपुरुषांहूनही शास्त्रपांडित्यवानांहूनही योगी अधिक श्रेष्ठ मानलेला आहे. योगी योगाभ्यासी अग्निहोत्राधिक कर्मे करणाऱ्यांहून श्रेष्ठ आहे. हे अर्जुना, म्हणून तू योगी हो. जया लाभाची आशा करुणी धैर्य बाहूचा भरवसा घालीत षटकर्मांचा धारसा कर्मनिष्ठ. ज्या लाभाच्या आशेने कर्मनिष्ठ पुरुष आपल्या बाहुबलाच्या विश्वासावर कर्ममार्गाच्या प्रवाहात उडी घेतात. काम जिये एक वस्तू लागी बाणोनी व ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी येगा. किंवा ज्या एका वस्तूसाठी ज्ञानीपुरुष हे ज्ञानरूप कवच धारण करून समरांगणात प्रपंच शत्रूंशी झगडतात. अथवा नी लागे निसरडा तपोदुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडा जयाचिया. अथवा ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक हे निराधार व निसरडे झालेल्या अशा तपोरूप पर्वताच्या कड्यावरून प्रवास करीतात. जे भजती भज्य याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकळा सदा. जे भजन करणाऱ्यांच्या भजनाचे अधिष्ठान अशा प्रकारे सर्वांस पूज्य तेची तो आपण स्वये जाहला निर्वाण. जे साधकांचे कारण सिद्धतत्व आणि जे साधकांचे सिद्धतत्व ते निर्वाण परब्रह्म तो स्वतःच बनतो. म्हणून कर्मनिष्ठां वंद्यू तो ज्ञानियांसी वेद्यू तापसांचा आद्यू तपोनाथू. म्हणून तो कर्मनिष्ठांना वंद्य व ज्ञान्यांना विचारणीय आणि तपस्व्यांचा मूळ तपोनाथ होय. पै जीव परमात्म संगमा जयाचे येणे जाहले मनोधर्मा तो शरीरीची परिमहिमा ऐशी पावे. हे पहा, जीव व परमात्मा यांच्या संगमाच्या ठिकाणी त्याच्या मनाचे एकत्व झाल्या कारणाने तो देही असूनही अशा योग्यतेस पोचतो. म्हणून या कारणे तुते मी सदा म्हणे योगी होई अंतःकरणे पंडुकुमरा. म्हणून अर्जुना, याच कारणास्तव तू योगी हो असे मनापासून तुला मी नेहमी सांगत असतो. श्लोक 47. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. अर्थात आदित्यादिकांचे ध्यान करणाऱ्या दुसऱ्या सर्व योग्यांमध्येही जो श्रद्धावान योगी ध्यानी माझ्या ठिकाणी स्थिर केलेल्या अंतःकरणाने मला भजतो तो मला अतिशय योगी म्हणून मान्य आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ध्यानयोगो अभ्यासयोगो नाम षष्ठोऽध्यायः. अगा योगी जो म्हणिजे तो देवांचा देवो जाणिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. अरे योगी म्हणजे देवांचा देव, माझे सर्व सुखाचे आगर आणि केवळ माझा प्राण असे समज. तेथ भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आघवे तो मीही जाहलो अनुभवे अखंडित. त्याच्या ठिकाणी भजन करणारा भजन क्रिया व भज्य वस्तू ही भक्तीची त्रिपुटी त्याच्या अनुभवाने मीच झालो आहे. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नवे गातो साचे सुभद्रापती. हे सुभद्रापते, मग त्याच्या आणि माझ्या प्रीतीचे स्वरूप वर्णन करिता येत नाही, तर असे समज की तो म्हणजे प्रत्यक्ष मीच. तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय. अशा रीतीने जे प्रेमाचे ऐक्य झालेले असते त्याच्या तुलनेला उपमा पाहिजे असली तर मी देह तो आत्मा याशिवाय दुसरी उपमा नाही. ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले गुणसमुद्रे संजयो म्हणे. संजय म्हणतो, राजा, भक्तरूप चकोराचा चंद्र किंवा सर्व त्रिभुवनाचा राजा व गुणाचा सागर जो श्रीकृष्ण परमात्मा असे बोलला असता
तेथ आदिलापासून पार्था ऐकी जैसेची आस्था दुणावली हे यदुनाथा भावो सरले. तेथे पार्थाला पूर्वीपासूनच योगाचे ऐश्वर्य ऐकण्याची आस्था होतीच, ती दुप्पट झाली असे यदुनाथाने मनात जाणले. किम सावियाची मनी तोषला जे बोला आरिसा जोडला तेणे हरिखे आता उपलवला निरूपिल. आणि ते पाहून श्रीकृष्णाच्या मनात सहज आनंद झाला की मी जे सांगतो ते प्रत्यक्ष पाहण्याचा अर्जुन हा आरसाच होय. तेव्हा आता या आनंदाचे भरात ते पुढील कथा सांगतील. तो प्रसंगू आहे पुढा जेथ शांतू दिसेल उघडा तो पाल विजेल मुडा प्रमेय बीजाचा. तो प्रसंग पुढे असून त्यात शांतीरस स्पष्ट दिसेल व ज्ञानरूप बीजाचा सांठा गठ्ठा उघडा होईल. जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे सहजे निडारले वाफे चतुरचित्ताचे. जे ज्ञानबीज पेरण्याकरिता सत्वगुणाची वृष्टी होऊन व आध्यात्मिक तापांचे गुंताडे वाहून जाऊन चतुर श्रोत्यांच्या चित्ताचे वाफे सहज तयार झाले. वरी अवधानाचा वापसा लाधला सोनया ऐसा म्हणून पेरावया धिवसा श्रीनिवृत्तीसी. त्यावर सोन्यासारखी अवधानाची घात साधल्यामुळे श्री निवृत्तीनाथांना ते ज्ञानरूप बीज पेरण्याची उत्कंठा उत्पन्न झाली. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माथा हात ठेवला ते पुढे बीजची वाईले. महाराज म्हणतात ते बीज पेरण्याकरिता सद्गुरूंनी माझी मोठ्या कौतुकाने चाड्याच्या ठिकाणी योजना केली व माझ्या मस्तकावर हात ठेवला. तो हात ठेवला असे नव्हे तर चाड्यात बीजच घातले. म्हणून येणे मुखे जे जे निघे ते संतांच्या हृदयी साचची लागे हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे. म्हणून माझ्या मुखातून जे जे काही निघेल ते संतांच्या मनाला खरेच वाटते. हे असो आता श्रीरंग जे काही म्हणाले ते मी पुढे सांगतो. परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे सांडो वाटी घ्यावे चित्ताचिया. परंतु ते बोल मनाच्या कानाने ऐका बुद्धीच्या डोळ्याने बघा आणि त्याचा उहापोह चित्ताने करा. अवधानाचे निहाते नियावे हृदयांतवते हे रिझवितील आयणी ते सज्जनांची. श्रवणाच्या हाताने हृदयात साठवा म्हणजे ते सज्जनांच्या मनाला रमविणारे होतील. हे स्वहिताते निवविती परिणामाते जीवविती सुखाची वाहविती लाखोली जीवा. हे बोल स्वहित साधून देतील परिणामाला जिवंत करतील व जीवाला सुखाची लाखोली वाहतील. आता अर्जुनेसी श्रीमुकुंदे नागर बोली जेल विनोदे ते ओवी येचे निप्रबंधे सांगेन मी. आता श्री मुकुंद अर्जुनाला विनोदाने जे काही सर्वोत्कृष्ट ज्ञान सांगतील ते मी ओवी रूपाने तुम्हाला सांगेन. इति ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां षष्ठोऽध्यायः श्लोक 47 ओव्या 497. श्रीकृष्णार्पणमस्तु.